श्री स्वामी समर्थ. आज एक मोठी निर्जला एकादशी आहे. निर्जला एकादशी म्हटले की सर्वांना वाटते, अरे बापरे, आता उपास करायचा आहे. उपासात आपण काय खाऊ शकतो, हा पहिला प्रश्न सर्वांच्या मनात येतो. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. निर्जला एकादशी सगळ्यात मोठी एकादशी आहे. या दिवशी जो पण हा व्रत करतो त्याला खरंच खूप भाग्य प्राप्त होतं. पहिली गोष्ट म्हणजे निर्जला एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी असते आणि त्या दिवशी विष्णूची सेवा करणं खूप मोठी गोष्ट आहे. या दिवशी जो विष्णूची सेवा करतो त्याला सगळ्यात मोठं पुण्य प्राप्त होतं. मी तर एवढंच म्हणेन, उपवास जमत नसेल तरी चालेल, पण विष्णूची आणि कृष्णाची सेवा या दिवशी व्यवस्थितपणे करा. तुम्हाला कामानिमित्त बाहेर पडावं लागत असेल, उपवास आपल्याला जमत नाही, ठीक आहे. देव इतकंही पाहतो की माझ्या सेवेत तर हा बाळ आहे ना, सेवा करून माझी सेवा करून हा घरातून बाहेर गेलेला आहे. त्यामुळे देवाला सगळं कळतं. कुठलाही देव कधीच आयुष्यात म्हणत नाही की उपवास करा. तो फक्त आपले भाव पाहत असतो. मी फक्त तुम्हाला इतकंच म्हणेन, कुठलीही एकादशी येऊन दे, विष्णू सहस्त्र नामावली जे आहे त्याचं पठण करावं. एकादशीच्या दिवशी हे पठण केले तर आपल्याला जे पण पितृदोष असतील आयुष्यातले ते खूप प्रमाणात कमी होतात आणि घरात काही पैशाचा प्रॉब्लेम चालत असेल तर तोही निघून जातो. हा मी माझ्या पर्सनल अनुभवावरून तुम्हाला सांगत आहे. मी प्रत्येक एकादशीला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करते आणि आज माझ्या आयुष्यात खरंच खूप मोठे संकट जे होते ते निघून गेलेले आहे. म्हणून मी एकच म्हणते, एकादशी आली की उपवास करायचा आहे, काय खायचं आहे ह्याचा विचार करत बसण्याऐवजी तुम्ही विष्णू सहस्रनामावलीचं पठण सुरू करा. ही सेवा करा आणि त्या कृष्णावर विष्णूवर भाव ठेवा आणि पुढे चालत राहा. एक वेळ आली की आपले जे काय आयुष्यातले प्रॉब्लेम असतात ते देव काढून टाकतो. त्यामुळे निर्जला एकादशी ही खूप मोठी एकादशी आहे असं मानून जी लोक चालत आलेली आहे, फक्त ह्याच दिवशी मी असं करणार असं म्हणत आलेली आहे, त्यांना मी एकच सांगेन, कुठलीही एकादशी असो, तिला एका देवाप्रती आपले भाव समजून त्या दिवशी जे पठण करायचं असतं ते व्यवस्थित रूपे करा आणि आपल्या कामाला निघून जा. देव फक्त आपले भाव पाहतो. देव हे पाहत नाही की तू किती उपवास केलंस, तू काय खाल्लंस, तू काय नाही खाल्लं, हे देवाला काही नसतं. देवाने आयुष्यात कुठल्याही देवाने कधीच म्हटलं नाही आहे, तू माझा उपवास कर तरच मी तुला पावेन, असं काही नसतं. एकादशी ही विष्णू आणि कृष्ण देवाची असते. त्यामुळे ह्या दिवशी विष्णू सहस्रनामावली जी आहे त्याचं फक्त पठण व्यवस्थित रूपे करा आणि वेळेवर करा. काही लोक असे म्हणतात की मी आता 11 वाजता करतो सकाळी, मला उठायला जमलेलं नाही आहे. ठीक आहे, पण जे पण करा ते वेळेवर करा. कधीही कुठलीही सेवा सकाळी 7 ते 9च्या आत केलेली आपल्याला यश देते. त्यामुळे कुठल्याही देवाची सेवा नेहमी 7 ते 9च्या आत करा आणि आपल्या कामाला आनंदाने निघून जा. श्री स्वामी समर्थ.